सोमवारपासून शुक्रवारपर्यंत एकच टेन्शन असतं सकाळी लवकर उठून की मुलांच्या टिफिनसाठी बनवायचं काय. मागेही मी तुमच्यासोबत ही रेसिपी फक्त अशीच दाखवली होती की मी हे बनवलं आहे म्हणून म्हटलं चला, जर कुणाला माहीत नसेल तर ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता टिफिनमध्ये देण्यासाठी. ही सेम रेसिपी तुम्ही गिलकी किंवा दोडकी दोघांसोबतही ट्राय करू शकतात. फक्त त्यासोबत जी डाळ आहे ना, मुगाची डाळ लागते. तर काय होतं, मी इथे कुकरमध्ये बनवते आणि मी स्टीलच्याच कुकरमध्ये बनवते. काही त्याला म्हणजे करपत वगैरे काहीही नाही, अगदी छान बनते. तर तुम्हाला जर असे कुकर पाहिजे असतील तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघा, एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक बटन दिसत असेल, बॅकचं बटन असतं, तिथे जाऊन तुम्ही हे कुकर जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही बाय करू शकतात. अदरवाईज मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक देते. पिजॉन कंपनीचे सेट ऑफ 2चे हे कुकर होते आणि मी गेल्या भरपूर म्हणजे आता 3-3.5 वर्ष तरी कमीत कमी झालेले असतील तेव्हापासून यूज करते आणि रफ अँड टफ एकदम, पण तरी अजूनही छान चाललेले आहेत. दोघांवर एकच झाकण आहे, पण तरी झाकण ही सगळं सगळं छान आहे, म्हणजे क्वालिटी खूप छान आहे. बेस त्याचं खूप छान असा हेवी आहे, त्यामुळे गोष्टी लगेच करपत नाही. सो मी खिचडी वगैरे पण यामध्येच बनवत असते आणि बऱ्याच वेळा अशा काही भाज्या असतात तर मग त्या पण यामध्येच बनवते. तर मी इथे माझ्याकडे एकच दोडकी होती बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही ही भाजी दोडकी आणि गिलकी दोघांसोबत बनवू शकतात. तर मी इथे एक छोट्या साईजची दोडकी घेतली, कारण मला पियापुरतीच बनवायची आणि थोडीफार उरेल आम्हाला दुपारी. तर मी इथे तिला कापून घेतली. अद्रक आणि लसूण जे आहे ते बारीक बारीक जे आहे कापून घेतलं छान. अद्रक तसं मी किसून घेतलं होतं आणि त्यानंतर आता कुकरमध्ये थोडं तेल घातलं, त्यामध्ये जिरा आणि मोहरी घातली आणि लसूण आहे आणि अद्रक आहे ते यामध्ये छान परतून घ्यायचं तेलामध्ये. थोडं हिंग टाकू शकतात, कढीपत्ते तुम्ही यामध्ये घालू शकतात, पण पिया निवडायला लावते आणि सकाळी बहुतेक गडबडच असते म्हणून मी काही घातलेच नाही कढीपत्ते, पण कढीपत्ते घालायचे. सो हे छान परतून झाल्यानंतर जे सुके मसाले आहेत ते थोडे घालायचे, तिखट हळद वगैरे सगळं, आणि कुठला तरी तुमचा जो आवडीचा मसाला असेल तो. आणि पहिले डाळ घातल्यानंतर थोडीशी जरा मिक्स करून घ्यायची. तुम्ही जर डाळ अगदी म्हणजे उठल्या तुम्ही जर पाण्यात भिजवून ठेवली ना, तर मी म्हणजे जरा वेळ झाला होता माझा, यामध्ये गॅप होता, म्हणजे 10 मिनटं तरी माझी डाळ ना भिजवत पडून होती. म्हणून मी लगेचच तिला परतली आणि त्यामध्ये लगेच जे आहे दोडकी घातली आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि त्यानंतर जे आहे थोडं यामध्ये पाणी घालायचं, जेणेकरून थोडं पाणी राहील आणि डाळ जी आहे ती आपली व्यवस्थित शिजेल. हे बनण्यासाठी ना म्हणजे एक शिटी भरपूर होते. तुम्ही जर फुल म्हणजे मीडियम साईजचा गॅस केला आणि एक शिटी घेतली ना तर बरोबर होऊन जाते. तेवढं डाळसाठी आणि दोडकीसाठी बघा मी इतकं पाणी घातलं होतं. आणि कुकर उघडल्यावर जर थोडंफार पाणी यामध्ये उरलं पण ना तर मग परत गॅस चालू करून घ्यायचा आणि म्हणजे झाकण न लावता ते पाणी तेवढं फक्त आटवून घ्यायचं आणि एकदम मस्त अशी जी आहे ही भाजी बनवून तयार होते. आणि म्हणजे पियाला कधीही दिली ना, मी तर म्हणजे बऱ्यापैकी विसरली होती, लास्ट टाईम मला अचानक आठवण आली आणि आता म्हणून परत रिपीट केली, कारण तिला ना ही भाजी आवडते आणि सगळ्याच मुलांना आवडते. आणि मला वाटतं की आम्ही म्हणजे आपण जेव्हा स्कूलला जायचो तेव्हा ही माझी मम्मी आम्हाला बनवून द्यायची गिलकी आणि मुगाची डाळ टाकून ही भाजी. तर मी कुकर लावला होता साईडला आणि आता लगेच पोह्याची तयारी मी इथे करून घेते. आज ब्रेकफास्टसाठी जे आहे ना मी पोहे बनवते. ब्रेकफास्टमध्ये 3 गोष्टी ठरलेल्या असतात. एक म्हणजे पोहे, दुसरं म्हणजे उपीट आणि तिसरं म्हणजे खमण. ह्या 3 गोष्टींनंतर मग जे काही अल्टरनेट दिवस आहेत तिथे मी कधीतरी भजी बनवते, नाहीतर मग डोसा वगैरे जे आहे ते बनवत असते. पण ह्याच्या तिघी गोष्टी आहेत ना त्या आम्हाला तिघांनाही आवडतात, त्यामुळे मग बोर होत नाही आणि कंटिन्युअस नाही बनत. एक दिवस हे, मग काहीतरी भजी, असं वेगवेगळ्या गोष्टी बनवून जे आहे ब्रेकफास्टही आमचा जो असतो तो अशा पद्धतीने बनत असतो. आणि बघा भाजी जी आहे ती दिसायलाच किती छान दिसते आणि चव तर विचारूच नका. मग चला, आता सगळं काही माझं इथे आवरून झालेलं आहे आणि पिया पण ऑलरेडी खाली गेलेली आहे. ती जोवर येते ना म्हटलं तोवर तुम्हाला मस्त फ्लावर्स थोडे दाखवूयात. आणि मला खरंच माहीत नव्हतं की पिटुनियाला एवढे फ्लावर्स येतात, म्हणून मला असं वाटलं की बस झालं की छोटंसं प्लांट आहे, त्याला 3-4 एका टायमाला जे आहेत ते येतील. पण एवढे 10-10, 12-12 फ्लावर्स हे मला माहीत नव्हतं बरं का. म्हणून आता मला असं वाटतंय की मी अजून 1-2 कुंड्या तयार करावा. आणि हँगिंग बास्केटमध्ये पिटुनिया खूप छान दिसतं. मी बघितलेलं आहे की हँगिंग बास्केटमध्ये ना म्हणजे थोडं मोठं झालं ना की मग ते खाली बरोबर थोडं असं रेल करत असतं आणि मग तेव्हा खूप छान दिसतं पिटुनिया. सो मी असे 1-2 बास्केट तयार करते आणि ह्या निमित्ताने काय असं ना मला परत नर्सरीत जायला मिळेल. बघा इथे पिया आली पुढे, कॉन्फिडन्स. मागे ती येणं बंद केलं होतं तिने, कारण कुत्री जी असायची ना खाली असायची, मग त्यामुळे ती जरा भीती वाटायची. आता काही दिवसापासून काही दिसत नाही म्हणून ती आज पुढे आली आणि मला आवाज देत होती. माझं लक्ष नव्हतं ॲक्च्युली तिच्याकडे की ती आवाज देते म्हणून, आणि व्हिडिओत माझं सगळं
लक्ष होतं फ्लावर्सकडे. पण बघा किती नाटकं चालले ना तिचे, की इतकं बाय करते की विचारूच नका तुम्ही. आणि तुम्हाला माहितीच आहे मी आधीही तुमच्यासोबत हे सगळं शेअर केलेलं आहे. चला फायनली बाय करत जे आहे पिया गेलेली आहे आणि परत आपण जे आहे आपला टूर कंप्लीट करूया गार्डनिंगचा. हे बघा हे तर म्हणजे याला 13 की 14 एवढे याला एकाच दिवसामध्ये एवढे फ्लावर्स आलेले आहेत आणि अजूनही त्याच्या कड्या पण आहेत भरपूर, म्हणजे 3 ते 4 कड्या उद्या परत उमलतील आणि हे आजचे पण राहिले. आणि एक फ्लावर उमललं ना की दुसऱ्या दिवशी लगेच जात नाही बरं का ते. आय थिंक की 2 की 3 दिवस ते राहतं आणि मग ते जातं, म्हणून त्यांची संख्या खूप जास्त दिसते. आणि ही सदाफुली पण जी आहे मस्त इथे ग्रो करते, कारण काढताना ना बऱ्याचशा मुळा तिच्या तिथेच राहून गेल्या होत्या. अगदी थोड्या मुळाच आल्या होत्या, कारण मला दोघंही प्लांट वाचवायचे होते, की याचंही वाचवायचं आहे आणि त्याच्याही मुळा वाचवायचं. यामध्ये म्हटलं ही सदाफुली गेली तरी मला चालेल, पण माझं जे अलमंडा आहे ते जायला, म्हणून थोडे प्रयत्न करून जे आहे खूपच कमी त्याला रूट्स होत्या, पण तरी त्यांनी जे आहे सर्वाईव्ह करून घेतलं. मी याबद्दलच बोलते. एवढं मोठं प्लांट झालं आहे तर असं वाटतं की ही सदाफुली काय, म्हणजे ज्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात तर आपल्याला असं वाटतं ते की मिळतील, आपोआप उगली तर अजून कधीतरी उगेल. आणि मग जी गोष्ट आपण पैसे देऊन घेतली त्याच्यावर आपला फोकस जास्त असतो. पण चला, फ्रीच्या गोष्टी जरा म्हणजे फ्रीच्या गोष्टी अशा असतात ना की इझिली अवेलेबल होतात आणि टिकतात पण खूप चांगल्या, त्या म्हणजे खूप जास्त अशा स्ट्रॉंग असतात. तसं ते प्लांट होतं. आणि मी आज जरा ठरवून घेतलं होतं, म्हणजे जे काही माझ्याकडे सगळे किचनमध्ये टॉवेल्स होते, जे मी मटकी वगैरे टाकण्यासाठी जो कापड वगैरे यूज करते ना, हे सगळं मी एक म्हणजे जगभर पाणी गरम केलं, त्यामध्ये मी डिटर्जंट घातलं आणि सगळ्यांना भिजवत ठेवलं होतं आणि मस्त दगडावर घासून जे आहेत सगळे टॉवेल्स वॉश करून घेतलेले आहेत. काही सॉक्स पण होते, ते पण म्हटलं आता बसलीच येते ते पण जे आहे व्यवस्थित वॉश करून घेऊया, कारण सॉक्स वगैरे मशीनला मी लावत नाही. आणि मी 1-2 वेळा हे टॉवेल सगळे घातले होते, पण मला असं वाटलं की हे व्यवस्थित निघत नाही, कारण बऱ्याच वेळा काय होतं ना, आपण त्याला सगळे हळदीचे डाग असतात किंवा ऑइलचे डाग असतात, ते आपण म्हणजे सगळे हात वगैरे असतात, आपण ते त्यांना लावत असतो आणि मग त्यांच्यातून सगळं जे आहे ती क्लिनिंग व्यवस्थित होत नाही. म्हणून मग मी छान हातानेच त्यांना वॉश करून घेतलं. आणि आता बेडरूम सगळं एक काम आवरत गेलं की मग बेडरूमची आठवण येते आणि बेडरूम करावा लागतो. आणि माझं असं झालेलं असतं म्हणजे की सगळ्यात आधी जो आहे बेडरूम क्लीन करूया, जेणेकरून काय होतं की म्हणजे घर मग तेवढा एक रूम फटक्यात स्वच्छ, झाडू मारला, ब्लँकेटच्या घड्या घातल्या आणि रूम हा स्वच्छ दिसायला लागतो. या रूममध्ये म्हणजे छान ऊन येतं. म्हणजे आमचं घर असं आहे ना, मला असं वाटतं की उन्हाळ्यात पण खूप जास्त ऊन नसतं, तेव्हा ह्या पूर्ण विंडोमध्ये ऊन एवढं जास्त येत नाही, फक्त विंडोपर्यंत येतं, घरात नाही येत. आणि जेव्हा हिवाळ्यात गरज असते ना, आपल्याला उन्हाची गरज असते ना, तेव्हा छान आतपर्यंत 3 वाजेपर्यंत ऊन असतं. आणि म्हणजे उन्हात आपल्याला बसायचं आहे तर ते पण सगळी जे आहे इथे सगळं घेता येतं. पावसाळ्यात पण इथे ऊन असतं की थोडंफार पाऊस पडला असतं, कपडे सुकवायला पण छान आहे. सो घर खूप छान मिळालं आहे आम्हाला. सगळ्यांनाच वाटतं की आपण छान मस्त सुंदर दिसावं, आपला जो नॅचरल शेड आहे स्किनचा, त्यापेक्षा आपण अशा काही गोष्टी कराव्या की त्याच्यापेक्षा एक शेड आपण अजून छान लायटर होऊन जाऊ, छान गोरे दिसू, किंवा आपल्या चेहऱ्यावर जास्त पिंपल्स नको यायला, छान एकदम स्किन अशी एकदम छान दिसायला पाहिजे. आणि मग आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करतो. मी पण बऱ्यापैकी जे आहे मॉइश्चरायझर हे ते बाकी गोष्टी ज्या आहे ते यूज करत असते, पण मला ना मी जास्त फोकस या गोष्टीवर करते की खाण्यावर. बघा आता तुम्हाला माहीत असेल की व्हिटॅमिन सी चं जे सिरम आहे ते किती चालतं, किती त्याच्या ॲड्स येतात आणि भरपूर म्हणजे अशी यूट्यूबवर लोकं आहेत जे सजेस्ट करतात की तुम्ही हे व्हिटॅमिन सी घ्या. फेसवॉश आहे त्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. मला सांगा की सगळ्यात जास्त व्हिटॅमिन सी तुम्हाला एखादं फेसवॉश किंवा सिरममध्ये मिळण्यापेक्षा ते तुम्हाला संत्रीमध्ये जास्त मिळणार आहे, लिंबूमध्ये जास्त मिळणार आहे. जर ते तुम्ही कन्झ्युम केलं, आणि हिवाळ्यात बघा संत्री स्वस्त पण मिळते, जर तुम्ही जास्तीत जास्त संत्री कन्झ्युम केली, तशी मला आवडते म्हणून मी एन्जॉय करून एका टायमाला 3, 4, 5 पण खाऊ शकते. आंबट निघाली तरीही मी खाऊन जाते आणि गोड निघाली तर मग मज्जाच आहे. पण जर तुम्ही असं छान क्वांटिटीमध्ये कन्झ्युम केलेली असेल हिवाळा म्हणजे जेव्हा स्वस्त मिळते, तर याचे रिझल्ट तुम्हाला जे आहे पूर्ण वर्षभर मिळतात. आणि ज्यात तुम्हाला नॅचरल व्हिटॅमिन सी मिळतो आहे. मला असं वाटतं की क्रीमवर कुठल्या तरी प्रोडक्टवर फोकस न करता तुम्ही डायरेक्ट कन्झ्युम करण्यावर आधी फोकस करा. आणि मग आपलं म्हणजे एज होते 40 वगैरे नंतर, 30-35 नंतर, तेव्हा आपण काही गोष्टी ज्या आहे प्रोडक्ट यूज करायला सुरुवात करू शकतो. पण ट्राय करा की आपण आधी कन्झ्युम करू आणि मग बाहेरून लावू. तर चला, संत्री माझी एन्जॉय करून झाली होती आणि आता ही दुपारची वेळ आहे बाय द वे. सो दुपारी मी असं ठरवलं की जेवण वगैरे केल्यानंतर माझ्याकडे थोडा टाईम होता, म्हटलं मी जे आहे ना आता याला व्यवस्थित क्लीन करून घेते. कारण हा जो एवढा तुम्ही 2 हे शेल्फ बघताय ना माझे कपाटामधले, याच्यात सामान एवढं जास्त नाही, पण व्यवस्थित रचून ठेवला नाही ना, म्हणून दुसरा कुठलाच सामान तिथे ठेवता
येत नाही. सो मी मनावर घेतलं, म्हटलं आता 10 मिनटं 15 मिनटं मला लागतील तेवढे व्यवस्थित एकदम बारीक सारीक कोपरा क्लीन पण करूया आणि असं क्लिनिंग करूया, असं व्यवस्थित सगळं रचून ठेवूया. ज्या गोष्टी खरंच गरजेच्या नाहीत ना ते काढूयात. आणि इथे ना म्हणजे जास्त काही नसतं. माझा सगळा जो DIY वगैरे बनवते ना, सध्या मला वेळच मिळत नाही. नाहीतर मला DIY बनवायला, पोस्टर्स बनवायला मला खूप जास्त आवडतं. फ्रेम वगैरे जे आहे मस्त कलरिंग करायला, डब्बे वगैरे छान कलरिंग करायला, प्लांटर्सला कलरिंग करायला, हे सगळं खूप आवडतं. मग मी कलर्स वगैरे जे आहे ना व्यवस्थित जमा करून ठेवते आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे दोघंही कप्पे मी जे होते ना ते म्हणजे अटकवून ठेवले होते. दुसरा कुठलं सामानच ठेवता येत नव्हता. म्हणून म्हटलं आहे तेवढ्या जागेत जे आहे व्यवस्थित रचून ठेवते, जेणेकरून मला अर्धी जागा तरी इथून रिकामी करूयात. आणि थोडं मनावर घेतलं तर ही गोष्ट शक्यसुद्धा झाली बरं का. आणि तुम्ही बघा आता एवढी जागा तिथे रिकामी झाली ना, म्हणजे तरीही मी अजून पाहिजे तसं व्यवस्थित रचलं नाही आहे. थोडं एखादं बॉक्स वगैरे व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवता आलं असतं ना तर अजून जागा झाली असती. पण तरीही असं समजा की अर्धी जागा जी होती ना ती माझी पूर्णपणे रिकामी झालेली आहे. हे बुक्स वगैरे मी शिफ्ट करू शकते दुसऱ्याकडे, पण तात्पुरते इथेच ठेवले. चला हे एक काम पण झालं. क्लीन तर मला वॉर्डरोबचे फक्त तेवढे 2 कप्पेच करायचे होते. पण करता करता लक्षात आलं जेव्हा दरवाजा बंद करायला गेली, म्हटलं ह्या डोअर्सवर किती धूळ आहे नाही का. आणि मग तेव्हाच हे सगळे प्रोडक्ट जे होते ना जे मी मिशोवरून मागवलेले होते त्याच्यासाठीच मला तिथे जागा करायची होती, जेणेकरून मी तिथे ते बॉक्सेस सगळे आल्या आल्या ठेवू शकते. कारण आपण नॉर्मल जे असतं आपण काय करतो की प्रोडक्ट्स आले आपण लगेच यूज करायला सुरुवात करतो. पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं असतं, त्यामुळे मला जास्त व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवावं लागतं, जेणेकरून तुम्हाला दाखवता येईल. तर त्यासाठी मला जागा पाहिजे होती आणि म्हणूनच मी ती जागा करून घेतली होती. तेव्हा मला लक्षात आलं की आता माझ्याकडे छान जे आहे याच्यासाठी डस्टर पण आहे माझ्याकडे. आणि काय होतं ना की माझ्याकडे एक आधी पण होतं बघा, पण ते ना म्हणजे क्लीन करायचं पण बारीक धूळ त्यावरून नाही निघायची. ते आम्ही कार आता क्लीन करण्यासाठी घेतलं आहे, पण हे आलं ना म्हटलं याच्याने क्लीन करूया. आणि याचा हाईटचा पण प्रॉब्लेम नाही आहे, आपण याला मोठं करू शकतो. तुम्ही जर तो मिशोचा माझा हॉलचा व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी लावते, तुम्ही नक्की बघा. भरपूर प्रोडक्ट्स जे आहेत ना युजफुल मी मागवलेले होते त्यामध्ये. आणि याचा तर उपयोग मी काय सांगू, म्हणजे मी एवढा जास्त उपयोग केला नव्हता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी. मी तेवढं माझं TV युनिट जरा क्लीन केलं होतं, पण इमॅजिनेशन होतं की याच्याने आपण ह्या गोष्टी करू शकतो. कारण 150 रुपयाचं जरी असलं हे, पण आपण तरी विचार करतो की आपण 150 रुपये खर्च करतोय की वर्थित आहे की नाही. त्यापेक्षा कापड घेतलेला काय मग खराब ना, पण कापडापेक्षा जास्त चांगलं काम करत असेल तरच मग 150 रुपये खर्च करूया. आणि म्हणून मी मागवलं. वाटलं होतं तेव्हा की युजफुल आहे आणि आज बऱ्यापैकी यूज करून बघितलं बरं का. खूपच छान आहे. डस्ट म्हणजे जिथे क्लीन करायला गेलं ना त्याचे जे म्हणजे ते फेदर्स वगैरे काय त्यांनी लावलं आहे ना वर क्लिनिंगसाठी, तर तो कापड खूप छान आहे. म्हणजे तो व्यवस्थित क्लीन करून आणतो. म्हणजे भिंती वगैरे क्लीन करून घ्यायच्या आहे ना मग तर खूप छानच आहे. आणि हाईट मोठी होते म्हणून मग तर आपण सगळ्याच गोष्टी ज्या आहे व्यवस्थित त्याला म्हणजे जास्त आपल्याला हातवर करायची गरज नाही, चेअर घ्यायची गरज नाही आणि व्यवस्थित आपण क्लीन करून घेऊ शकतो. आणि करता करता मला म्हणजे असं असतं ना एखाद्या गोष्टीची आपल्याला खूप हौस येते आणि मज्जा वाटायला लागते की आपण हे पण करूया ते पण करूया. करताना तर आपल्याला नको वाटतं, पण स्टार्ट केल्यानंतर जी मज्जा येते ना करायला, मग आपण एक एक गोष्टी एक्सटेंड करत हे पण क्लीन करून घेऊ ते पण क्लीन करून घेऊ. तशी माझी गोष्ट झाली होती. मग मी इथलं पण क्लीन केलं. त्यानंतर मला वाटलं अरे फॅन पण थोडासा खराब झाला आहे बरं का, चला याला पण करून घेऊ. म्हणजे काय फॅनवर बसलेली जी डस्ट असते ना फक्त धूळ बरं का, ती तुम्ही याच्याने इझिली काढून घेऊ शकतात. खालचे वरचे जे पाते असतात त्या दोघांवरची. पण तुमचा फॅन म्हणजे खूप तुम्ही 3-4 महिन्यापासून क्लीनच नाही केला आणि काय होतं की धूळ डायरेक्ट चिकटून जाते फॅनला, तर ती त्याच्याने क्लीन नाही होणार. पण जी धूळ बसली आहे, पण तुमच्याकडे मला असं वाटतं की असं एखादं प्रोडक्ट असलं तर आपण 3-4 महिन्यापर्यंत थांबणार नाही, आपण 8-15 दिवसात क्लीन करू. तर मग तुम्हाला ओला कापड करून क्लीन करण्याची गरजच पडणार नाही. सो युजफुल आहे बघा, घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर मी इथलं थोडं आवरून घेतलं आणि पियाने खूप छान सवय लावली आहे स्वतःला. म्हणजे जशी थोडी थंडी पडायला लागली ना, रात्री काय करते ती स्वतःचे छान मस्तच पूर्ण तळपाय वगैरे छान धुवून येते, बेडवर बसते आणि हे ऑइल जे आहे ना बेडवर बसल्यानंतर स्वतःच घेते आणि स्वतःच्या पायांना लावते, पूर्ण तळपायांना मॉइश्चरायझर घेते, स्वतःच्या गुडघ्यापर्यंत पायांना लावून घेते, थोडं हाताला लावून घेते आणि मग जे आहे ती झोपते. आणि मी तिला हे सजेस्ट म्हणजे असं सांगितलं नाही की तू हे सगळं कर म्हणून, पण तिने स्वतःनेच हे सगळं स्टार्ट केलं आणि कंटिन्युअसली आता म्हणजे 8-10 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आणि रोज रात्री करते ती हे. आणि मग त्यानंतर सॉक्स पण स्वतःच घालते आणि म्हणते की माझे पाय सॉफ्ट राहायला पाहिजे, आता ड्राय व्हायला नको. आणि माहीत नाही मुलं कुठून काय कसं शिकून येतात. कधी कधी माझ्या गोष्टी कॉपी करते ती, पण मी अजून स्टार्ट नव्हतं केलं ह्या वर्षी. म्हणजे मी पण पायांना तेल वगैरे थोडं लावून झोपत असते की क्रॅक्स वगैरे यायला नको पायाला.
कारण थंडीत पायांना भेगा पण पडायला लागतात. चला, पियाने जे आहे थंडीची अशी काळजी जी आहे स्वतःची घ्यायला सुरुवात केलेली आहे. अपेक्षा करते की तुम्ही पण यातून काही ना काही शिकणार आणि स्वतःची काळजी घेणार. तर चला मग ह्या सगळ्या क्लिनिंगसोबत मी जो आहे माझा व्हिडिओ इथे संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.